महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। खुरगाव येथील 24 तास सुरू असलेल्या एकमेव श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून तेथील विविध उपक्रमांची माहिती घेतली। खुरगाव येथील दीक्षाभूमी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासोबतच श्रामनेर प्रशिक्षणाचं महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून कार्यरत आहे। या केंद्राला भेट दिल्यानंतर सुजात आंबेडकर यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरामध्ये वृक्ष लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे सर्व भदंत पय्याबुद्धी महाथेरो यांच्या वतीने तसेच भिक्खू संघाच्या वतीने सुजात आंबेडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला। सत्कार स्वीकारल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी भदंत पय्याबुद्धी महाथेरो यांच्या कार्याचं कौतुक केलं। त्यानंतर सुजात दादा आंबेडकर यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली। केंद्रामध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणाबाबत तसंच भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली। यावेळी भदंत पय्याबुद्धी महाथेरो यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या धम्म कार्याचं आणि श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या कार्याचं कौतुक करत अशा प्रकारचे धम्म आणि सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। विशेष म्हणजे दीक्षाभूमी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या आगामी उद्घाटन सोहळ्याला आपण आवर्जून उपस्थित राहू असं आश्वासन सुजातदादा आंबेडकर यांनी यावेळी दिलं। त्यामुळे केंद्राच्या आगामी उद्घाटन सोहळ्याबाबत उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या भेटीप्रसंगी भदंत पय्याबुद्धी महाथेरो, भिक्खू संघ तसेच श्रामनेर प्रशिक्षण केंद्राशी संबंधित पदाधिकारी आणि अनुयायी उपस्थित होते। बौद्ध धम्माचे संस्कार, श्रामनेर प्रशिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या खुरगाव येथील या केंद्राला सुजात आंबेडकर यांनी दिलेली भेट महत्त्वपूर्ण ठरली। बंदेची पय्याबुद्धीची आणि तसेच इथे काम करणाऱ्या तसंच धम्माचं काम करणाऱ्या सर्वांना या विहाराच्या उद्घाटनाच्या आधीच त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी इथे खूप मोठा असा चांगला परिसर उभा केलेला आहे आणि बऱ्याचशा उपासकांना तसंच विद्यार्थ्यांना एक चांगलं बुद्धभूमी आणि तसंच एक विहार आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद करतो। काय दिवसाला उद्घाटन होणार, त्या उद्घाटनाप्रसंगी आपण उपस्थित राहणार असं काय? उद्घाटनाच्या प्रसंगी मी नक्कीच उपस्थित राहायचा पूर्ण प्रयत्न करेन, हे मी बंदेजींना आधी सांगितलं आणि आजही सांगतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परंतु युवराज सुजात भैया आंबेडकर यांनी या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला भेट दिलेली आहे। आम्ही त्या भेटीमुळे अतिशय प्रसन्नचित्त आहोत आणि या भूमीचं पावित्र्य सुजात भैयांच्या आगमनाच्या अनुषंगाने अधिकच या भूमीचं पावित्र्य वाढलेलं आहे। बोधिवृक्षांचं रोपणसुद्धा गाडी पार्किंगच्या जागेमध्ये सुजात भैया आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आम्हाला भरभरून शुभेच्छाही सुजात भैयांनी दिलेल्या आहेत। या परिसराची पाहणीसुद्धा भैयांनी केलेली आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये हे आपलं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहणार नसून देशामध्ये सुद्धा आपल्या या प्रशिक्षण केंद्रातून भिक्षू प्रशिक्षित होऊन बाहेर पडतील आणि जे समतावादी विचाराचं काम म्हणजे या देशामध्ये बुद्धापासून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून शिवाजी महाराज, फुले शाहू, अण्णाभाऊ साठे असतील, बसवेश्वर महाराज, सर्व संत महापुरुषांनी केले त्या महापुरुषांची विचारधारा घेऊनच हे प्रशिक्षण केंद्र काम करेल। श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजलीआई आंबेडकर आणि युवराज सुजात भैया आंबेडकर यांचं कार्य हे महापुरुषांच्या विचारधारेवर म्हणजे या देशामध्ये चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडीची सत्तासुद्धा आलेली पाहण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, त्यासाठी सुद्धा आम्ही काम करू आणि आजचा जो प्रसंग आहे हा ऐतिहासिक सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा या प्रशिक्षण केंद्राचा हा क्षण आहे। तर आम्ही अतिशय प्रसन्न आहोत। धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे। सुजातदादा असतील असं आपण आपल्या मनाबद्दल हो, आम्हाला तसा आत्मविश्वास आहे, कारण आम्ही इच्छाशक्तीवर आमचं जीवन जगत असतो। आमच्या इच्छा आम्ही मरू देणार नाहीत, कारण येणाऱ्या काळामध्ये आज पाहतोय वातावरण देशाचं भ्रष्टाचाराचं इथं निर्माण झालेलं आहे। या देशातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा न्याय मिळत नाही, या इथल्या देशातल्या पेन्शनधारकांना न्याय मिळत नाही, इथल्या कुठल्याही लोकांना या सरकारमध्ये न्याय मिळत नाही। BJP RSSच्या सरकारमध्ये मोदी या देशाचा प्रधानमंत्री म्हणून घेण्यासाठी लायक नाही आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कारण ती क्वालिटी आज सुजात भैया आंबेडकर यांच्यामध्ये आम्हाला ती दिसून येते। बाबासाहेब आंबेडकरांची छबी आज त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि असा विद्वान
असा चारित्र्यवान जर या देशाचा पंतप्रधान झाला तर निश्चित या देशाचा विकास होणार आहे. आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या हयातीत जेवढे प्रयत्न आम्हाला करता येतील तेवढे आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्रामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचं वातावरण अतिशय म्हणजे प्रगल्भ झालेलं आहे. आजसुद्धा बरेचसे लोक वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्यासाठी वाट पाहत आहेत. येणाऱ्या काळामध्ये निश्चित फार मोठा भरणा या महाराष्ट्रामध्ये होईल. आणि आज बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण देशभर फिरत आहेत, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन भेटी घेत आहेत किंवा त्या ठिकाणावर सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांची लोक वाट पाहत आहेत. तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सुजात भैया या देशाचे पंतप्रधान सुद्धा होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.